मुसळधार पावसानं नाशिकमध्ये कहर केला। नंदिनी नदी दुथडी तर गोदावरीला पूर आला। जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या मान्सूननं राज्यात चांगलंच थैमान घातलं। मुंबई पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये पावसानं रौद्र रूप दाखवलं। भारतीय हवामान विभागानं 8 जुलै ते 14 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवलाय। यात काही भागांना दिलासा तर काही भागांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात संपूर्ण आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। सध्या राज्यात पावसाचं काय चित्र आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। पुराचा मापदंड मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती मूर्तीला पुराच्या पाण्यानं असा वेढा घातला, तर रामकुंड परिसरातील अनेक लहान मंदिरं पाण्यात बुडाल्याचं दिसलं। गोदावरी नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनानं नागरिकांना नदीकाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलंय। नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दणक्यात हजेरी लावली। यामुळे नंदिनी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुलावर पाणी आल्यानं प्रशासनानं पुलावरची वाहतूक तात्पुरती बंद केली। तसंच नदीकाठच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं दिसून आलं। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झालं। मुसळधार पावसामुळे तिन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। पंचगंगा, कृष्णा, वारणा, कोयना, दूधगंगा यासह अनेक छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फुटांच्या वर गेली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातले 61 बंधारे पाण्याखाली गेलेत। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीचं रौद्र रूप दिसलं। याचा फटका नाशिक शहरासह ग्रामीण भागाला बसला। पूरस्थितीमुळे नाशिककरांच्या जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं। खास करून नाशिकमधल्या गंगापूर रोड, पंचवटी, सिडको, सातपूर, अंबड, नाशिक रोड, आडगाव या भागांमध्ये रस्ते अक्षरशः जलमय झाल्याचं दिसून आलं। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं थैमान घातलं। पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे वडाळा गावचा नाशिक शहराशी संपर्क तुटला। JMCT महाविद्यालयाजवळ नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नाशिक वडाळा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तसंच वडाळा गाव परिसरातले अनेक नागरी वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। नाशिकमधल्या सातपूर परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नंदिनी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठावरच्या काही घरांच्या भिंती आणि पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलं। यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। दरम्यान पिंपळगाव बहुला इथं नंदिनी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। सातपूर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर काही रस्ते खचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। या परिस्थितीमुळे सातपूर परिसरात 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा, भडगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढला। पाचोरा शहरातल्या हनुमान नगर नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली। अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे भिवंडी बायपासवर मानकोली नाका या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय। मानकोली, अंजूर आणि दापोडे अंजूर फाटा या अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याचं समोर आलं। अवजड वाहनांसह इतर वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे संथ गतीनं वाहतूक सुरू असल्याचं दिसून आलं। गोंदिया जिल्ह्यात यंदा मान्सूनचं आगमन तब्बल 15 दिवस उशिरा झालं। याचा परिणाम खरीप हंगामातल्या पेरणीवर झालाय। कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 1.5 ते 2% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तर शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात करतायत। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या काही दिवसात पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 7 तालुक्यात 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीच्या 97% पाऊस झाला, तर चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 87% पावसाची नोंद झाली आहे। एकंदरीत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या खोळंबल्यात। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।